प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील पहिला शाळेचा दिवस हा फक्त एक दिवस नसतो, तर आयुष्यभर जपली जाणारी एक सुंदर आठवण असते. आणि म्हणूनच आमच्या शाळेतील पहिलीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा हा पहिला दिवस कायम लक्षात राहावा, या एकाच भावनेने आम्ही शिक्षकांनी वर्गातील प्रत्येक कोपरा न कोपरा प्रेमाने सजवलेला आहे. या आनंदाच्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मान्यवर मंडळी देखील आवर्जून उपस्थित आहेत. कारण पहिलीच्या चिमुकल्याचं शाळेतलं पहिलं पाऊल म्हणजे एका उज्ज्वल भविष्याची सुरुवात. आणि मग दुमदुमू लागला ढोल ताशांचा स्वर, घुमू लागला लेझिमचा ताल. हे केवळ वाद्यांचे आवाज नाहीत, तर आपल्या चिमुकल्यांच्या स्वागतासाठी धडधडणाऱ्या प्रत्येक हृदयाचा आनंद आहे. शाळेतील मोठे विद्यार्थी आज आपल्या छोट्या भावंडाच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह जणू एकच सांगत आहे की बाळांनो, तुमची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. ट्रॅक्टरवर बसलेली ही निरागस लेकरं आज कदाचित फक्त आनंदाने आजूबाजूला पाहत असतील, पण अनेक वर्षांनी त्यांना नक्की आठवेल, माझ्या पहिल्या शाळेच्या दिवशी माझ्या स्वागतासाठी संपूर्ण शाळा ढोल ताशे आणि आनंदाने भरलेलं गाव उभं होतं. खरंच प्रत्येक मुलाला आयुष्यात असा पहिला दिवस मिळावा जो आठवला की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपसुकच हसू उमटेल. संपूर्ण गावातून प्रेम, आनंद, शुभेच्छा घेऊन निघालेली ही मिरवणूक आता अंतिम टप्प्यात म्हणजे शाळेच्या आवारात येऊन थांबलेली आहे. हातात एक छोटासा फुगा आणि डोळ्यात मोठी स्वप्न, ही चिमुकली पावलं आता हळूहळू आपल्या वर्गाकडे निघालेली आहेत. शाळेच्या उंबरठ्यावर येणाऱ्या प्रत्येक चिमुकल्याचं औक्षण करून स्वागत केलं जात आहे. कारण आमच्यासाठी ही मुलं केवळ विद्यार्थी नाहीत, तर आमच्या शाळा परिवारात नव्याने दाखल होणारी लाडकी लेकरं आहेत. प्रत्येक आरतीसोबत एक प्रार्थना आहे, प्रत्येक टिळ्यासोबत एक आशीर्वाद आहे आणि प्रत्येक हास्यामागे एकच भावना आहे, या बाळांचा शैक्षणिक प्रवास आनंदाचा, यशस्वी आणि उज्ज्वल हो. आज या चिमुकल्यांना कदाचित या क्षणाचं महत्त्व कळणार नाही, पण मोठे झाल्यावर त्यांना नक्की आठवेल, माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी माझं स्वागत एका विद्यार्थ्यासारखं नाही, तर घरच्या लेकरासारखं झालं. एक एक पायरी चढत ही चिमुकली पावलं आता त्यांच्या नव्या जगाकडे निघाली आहेत. आज त्या फक्त वर्गाकडे जात नाहीत, तर अक्षर ओळखीच्या, संस्कारांच्या आणि स्वप्नांच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी सजलेली रंगबेरंगी रांगोळी त्यांना सांगत आहे की या बाळांनो, तुमच्या प्रत्येक पावलाने या शाळेचं अंगण आणखी सुंदर होणार आहे. आणि या क्षणी सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे या चिमुकल्यांच्या पहिल्या प्रवासात ते एकटे नाहीत, तर त्यांच्यासोबत आहेत त्यांचे पालक, अंगणवाडी सेविका, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मान्यवर आणि संपूर्ण शाळा परिवार. कारण या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, उपस्थित मान्यवर, पालक आणि ग्रामस्थांना शाळा प्रवेश उत्सवामागील उद्देश समजावून सांगत होते. प्रत्येक चिमुकल्याचा पहिला शाळेचा दिवस हा आनंदाचा, प्रेमाचा आणि आयुष्यभर स्मरणात राहणारा क्षण व्हावा. शाळेबद्दल आपुलकी निर्माण व्हावी आणि मुलांनी आनंदाने शिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात करावी, यासाठी हा प्रवेश उत्सव आयोजित करण्यात आला आहे. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नाही, तर प्रत्येक मुलाची स्वप्न जपणारी, संस्कार घडवणारी आणि भविष्याला दिशा देणारी दुसरी आईच आहे. कोणताही सुंदर उपक्रम यशस्वी होतो तो समाजाच्या सहभागाने आणि सहकार्याने. आणि म्हणूनच या शाळा प्रवेश उत्सवाला उपस्थित राहून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी झालेल्या मान्यवरांचा शाळेच्या वतीने नारळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात येत आहे. हा केवळ सत्कार नाही, तर शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेच्या प्रगतीसाठी नेहमीच पाठीशी उभे राहणाऱ्या व्यक्तींबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. कारण एका मुलाचं भविष्य घडवण्यासाठी केवळ शिक्षकच नाही, तर पालक, ग्रामस्थ, मान्यवर आणि संपूर्ण समाजाची साथ ही देखील महत्त्वाची असते. आज या सत्कारातून
शाळा एकच संदेश देत आहे, चिमुकल्या पावलांना मोठी स्वप्न देण्यासाठी आपण सारे एकत्र आलो आहोत. या प्रसंगी शाळेच्या माजी विद्यार्थ्याने देखील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. याच शाळेने आम्हाला घडवलं, स्वप्न पाहायला शिकवलं आणि आयुष्याला दिशा दिली, अशी कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आणि शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक देखील केले. चिमुकल्याच्या शिक्षणासाठी गाव सदैव शाळेच्या पाठीशी आहे असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी गावचे उपसरपंच यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा आणि गरजांसाठी आम्ही सदैव तत्पर असू असे आश्वासन दिले. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा क्षण. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवीन विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, वह्या आणि पेनाचे वाटप करण्यात आले. या छोट्याशा भेटवस्तू फक्त वस्तू नव्हत्या, तर प्रत्येक चिमुकल्याच्या स्वप्नांना दिलेली नवी उमेद, नवी प्रेरणा आणि शिक्षणाच्या प्रवासाची सुंदर सुरुवात होती. हातात नवीन पुस्तके, अंगावर नवीन गणवेश आणि चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद. या निरागस हास्यापेक्षा मोठं समाधान शिक्षकांसाठी दुसरं कोणतंच नसतं. कारण आज या चिमुकल्या हातात केवळ पुस्तके आणि पेन आले नाहीत, तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यातील पहिली स्वप्न अलगद ठेवलेली आहेत. शाळेचा पहिला दिवस आणि आयुष्यभरासाठी जपून ठेवण्यासारखी एक सुंदर आठवण. म्हणूनच या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी खास सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आली होती. या रंगबिरंगी सेल्फी पॉईंट समोर उभं राहून प्रत्येक चिमुकल्याने आपल्या पहिल्या शाळेच्या दिवसाची आठवण कॅमेऱ्यात कैद केली. त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य, डोळ्यामधील कुतूहल आणि मनातला आनंद, हे सगळे क्षण शब्दात सांगता येणार नाहीत, ते फक्त अनुभवता येतात. कारण काही फोटो हे फक्त फोटो नसतात, तर ते आयुष्यभर जपून ठेवलेल्या आठवणी असतात. अशा आनंदमय दिवसाचा शेवटही तितकाच गोड व्हावा म्हणून आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी खास जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आमटी भाताचा साधा पण प्रेमाने भरलेला आस्वाद आणि गोड खाऊ म्हणून जिलेबी. कारण पहिल्या शाळेच्या दिवसाची आठवण फक्त पुस्तकांमध्ये नाही, तर मनात आणि चवीतही जपली जाते. प्रेमाने वाढलेला प्रत्येक घास, चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आनंदाने एकत्र बसून केलेलं भोजन या शाळा प्रवेश उत्सवाला आणखीन संस्मरणीय बनवत होतं. आज या मुलांनी फक्त जेवण केलं नाही, तर शाळेच्या मायेचा, आपुलकीचा आणि प्रेमाचा पहिला गोड अनुभव घेतला. कदाचित अनेक वर्षानंतर त्यांना पाठ्यपुस्तकांची नावं आठवणार नाहीत, पण पहिल्या दिवशी मित्रांसोबत बसून खाल्लेली आमटी भात आणि गोड जिलेबी आणि शाळेने दिलेलं हे प्रेम मात्र नक्कीच आठवेल. कारण मुलांच्या मनात शाळेची पहिली आठवण अनेकदा एक गोड घासापासूनच सुरू होते. या चिमुकल्या पावलांचा, त्यांच्या पहिल्या शाळेच्या दिवसाचा आणि आमच्या शाळेच्या प्रेमळ प्रयत्नांचा हा भावनिक प्रवास तुम्हालाही मनापासून आवडला असेल, तर अशाच शैक्षणिक, प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी क्षणांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.